नमस्कार, मी मधुरा. आरोग्यविषयक या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज ह्या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मणक्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. डॉक्टरांनी MBBS, MS आणि MCH या वैद्यकीय पदव्या संपादन केल्यात. त्यातली MCH ही जगातली मणक्याची सर्वात मोठी पदवी आहे. डॉक्टर गुप्ते यांच्या विनायक स्पाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व मणके विकारांवरती खात्रीशीर उपचार केले जातात आणि गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर गुप्ते हे यशस्वी उपचार करत आहेत. चला तर आज आपण मणक्यांच्या शस्त्रक्रियांविषयी जे समाजात समज आणि गैरसमज पसरलेले आहेत त्या शंकांचं निरसन करून घेऊया डॉक्टर गुप्ते यांच्याकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर, अर्थातच मणक्याच्या शस्त्रक्रियांबद्दल आज आपण चर्चा करतोय. मणके विकार किंवा मणकेदुखी ही प्रचंड वेदनादायी खरं तर आजार आहे, पण ह्या विकारांवरती आता खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मला हेच विचारायचं आहे, नेमक्या मणक्याच्या तक्रारी कोणत्या असतात त्याविषयी काय सांगाल? माझं म्हणणं आहे की जर पेशंटला तक्रारी समजण्यासाठी तर पेशंट दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड करू शकतो. आमच्याकडे ओपीडी येणारे पेशंट, पहिल्या ग्रुपचे पेशंट असे असतात जे म्हणतात की मान पाठ कंबर दुखी आहे पण हातापायला काही तक्रारी नाही आहे. पण त्या व्यक्तींची शक्यतो शिर दाब नसतो, शिर चोकप नसते मणक्यांची, तर शक्यतो ह्या पेशंटना ऑपरेशनची गरज पडत नाही. पण जर मानपाठ कंबरदुखी सोबत हातपायला तक्रारी पसरलेली असतील, म्हणजे एक मॉडेल माझ्याकडे मी आणलेलं आहे त्याच्यावरती समजावून सांगण्यासाठी. मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके असतात, खाली आपला माकड हाड असतो. मणका आपल्याला देतो आधार. गादी जी मधली आहे, मणक्यांची मधली गादीचा समावेश आहे. ही गादीवर आपण हालचाली करत असतो. बरोबर. ही गादी जागेवर आहे तर काही त्रास होणार नाही. गादी बाहेर सरकली, इथे दाखवलेलं आहे तर शिरदाब निर्माण झालं. तर ही शिर जे उजव्या पायाला जाणारी शिर आहे तिथली डाव्या पायाला जाणारी शिर आहे. इथे दाखवलंय मॉडेल प्रमाणे उजव्या पायाला त्रास चालवणार आहे, म्हणजे उजव्या साईडची पाठीमागची शिर खालपर्यंत दुखणं, बरोबर, मुंग्या येणे, बधीर होणे, त्रास वाढल्यानंतर पॅरालिस पण होणे. तसंच मानेची गादी सरकली तर हाताला जाण्याची तक्रार होणार आहे. तेच तक्रारी मुंग्या, बधीरपणा किंवा पॅरालिसिस. आता हे कसं काय शक्य होते? मेंदू निरोप देतो खाली की आता हात हलवायचे, पाय हलवायचे. निरोप मज्जारज्जू मध्ये, शिरमध्ये, सेंटरमध्ये शिर, ही शिर हे दिसत नाहीये, ते शिर खालपर्यंत जात असते. बरोबर. शिरा बाहेर निघत असतात, लहान लहान शिर दोन्ही साईडला. ही हाताला जाणारी शिर, ही पायाला जाणारी शिर. तर ह्या व्यक्तींना जेव्हा आपण अलाव पडला तर आपण MRI स्कॅन सुचवतो, एक्सरे सुचवतो, त्याच्यावर निर्णय घेतो की खरं ऑपरेशनाची गरज पण आहे किंवा अजिबात गरज नाही. ऑपरेशनची गरज नसेल तर त्याच्यावरती अत्याधुनिक सर्व प्रकारचे उपचार आणि रोबोटिक उपचार पर्यंत आमच्याकडे सर्व उपलब्ध आहे. आणि जर शिरदाब जास्त ह्या पद्धतीने तर त्यांना ऑपरेशनची गरज पडते. ह्यासारखे पेशंट पण 1-2 तासात बरे होतात आणि लगेच चालू लागतात, वेदनामुक्त. त्यांच्यावरती पण आम्ही रोबोटिक उपचार करतो. म्हणजे शेतकऱ्यांवरती आम्ही साध्या मध्यमवर्गीय लोकांवरती आज अत्याधुनिक उपचार रोबोटिक सारखं आपल्याकडे उपलब्ध आहे, जे महाराष्ट्रात फक्त आमचे हॉस्पिटल विनायक हॉस्पिटलला उपलब्ध आहेत. अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की रोबोटिक उपचारांनी आणि लगेचच खरं तर ताबडतोब पेशंट अगदी या ऑपरेशन नंतर चालायलाही लागतो. मात्र या ऑपरेशन विषयीच लोकांच्या मनात आज अनेक गैरसमज आहेत. ह्या ज्या शंका आहेत किंवा हे जे गैरसमज आहेत ते तुम्ही कसे दूर करा? आम्ही जास्त न बोलता व्हिडिओ दाखवतो. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. एक 95 वर्षाचे काका आहेत ज्यांचं मी ऑपरेशन केलेलं आहे. मान, पाठ, कंबर हे 3 महत्वाचे विषय असतात. त्यांच्या पाठीच्या कमरेचे ऑपरेशन एका दिवशी एका भुलाखाली करण्यात आले. आणि ते काय म्हणतात ते बघा. नेमकी पाठीचा फ्रॅक्चर होता, मणका पुढे मागे सरकला होता, ही पद्धतीने गादी पण सरकली होती, शिरदाब खूप होता. म्हणजे असे प्रचंड त्रास त्यांना होत होते आणि वय त्यांच्या 95. आणि ऑपरेशन करून ते 1-2 तासात क्लिअर झालेले आहेत. क्या बात आहे. ते व्हिडिओ मध्ये काय बोलतात हे बघूया आपण. बघूयात. नमस्कार. आज मला एक पेशंट दाखवायचे आहे. जर कोणाचं म्हणणं असेल की मणकेचं ऑपरेशन वय झालं की सक्सेस होत नाही तर मला एक पेशंट दाखवायचे. आपल्यासोबत एक म्हातारे काका आहेत ज्यांचा इतक्या तुम्ही ऑपरेशन मणकेचं केलेलं आहे. ऑपरेशनची आधी परिस्थिती काय होती, चालतच नव्हते अजिबात, त्यांना खूप दुखत होता मणकेचा. आणि जर MRI कडे लक्ष दिलं तर काय दिसतंय की हा मणका त्यांचा चौरस मणका आहे, मणका फुटलेला आहे, फ्रॅक्चर झालेला मणका.
आणि हे मणका पुढे मागे सरकलेला आहे, आधी सरकलेलं म्हणजे 2 ठिकाणी ऑपरेशन, फ्रॅक्चर दिसते आणि मणका पुढे मागे सरकून शीर दबली येते, शीर मोकळी दिसते, दबली मणका सरकल्यामुळे. तर त्यांचं पाठीची तिथे एक कमरेचे तिथे डबल ऑपरेशन झाले, 2 ऑपरेशन झाले, एका पाठीच्या आणि कमरेच्या 2 ऑपरेशन एका मुलाखाली एका दिवसात करण्यात आले. आणि ते चालत नव्हते काका, ते लगेच चालायला लागले. त्याच दिवशी ऑपरेशन करून लगेच चालायला लागले. कसं चालायला लागले जरा आपण चेक करूया. तर चालवून दाखवा. छान चालतात तुम्ही, छान चालतात. आपण पाहू शकता की काका 1 नंबर चालताय. तुम्हाला काय बोलायचं? नमस्कार, मी यांचा नातू आहे. त्यांना अगोदर म्हणजे उठताना किंवा झोपले तरी दुखत होतं, जास्त त्रास होत होता. उठताना सुद्धा त्यांना आधाराची गरज लागायची. आता ते स्वतः म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर ते स्वतः उठतात किंवा स्वतः चालतात कुणाच्या आधाराव्यतिरिक्त. धन्यवाद डॉक्टर. तुम्हाला वाटतं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे? हो. आणि खरं वय विषय नाहीये खरं मणक्याच्या ऑपरेशनला. लोक मणक्याच्या ऑपरेशनला भीतात, साधे सिंगल ऑपरेशनला भीतात. इथे डबल ऑपरेशन 95 वय, हा विचार करा. आणि पेशंट अजून डिस्चार्ज केलेले नाहीये तरी पेशंट सक्सेस आहे आणि चालतायत आणि दुखत नाहीये. काका तुम्हाला आनंद वाटतंय का? हा ओके काका, थँक्यू. आपण आता हा व्हिडिओ बघितला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच जे आता प्रेक्षक हा कार्यक्रम बघताय आणि ज्यांना मणके विकार आहेत ते नक्कीच आता ह्या सगळ्याकडे म्हणजे वेगळ्या अँगलने बघतील आणि पॉझिटिव्ह अँगलने बघतील. पण मला हेच विचारायचं की जेव्हा असं बऱ्याचदा होतं की ही शस्त्रक्रिया तुम्ही करतायत की अनेक लोकांवरती तुम्ही ही शस्त्रक्रिया केली, हजारो पेशंट्सवरती, तर ह्या शस्त्रक्रिया आजपर्यंत अगदी यशस्वी झालेल्या आहेत. तुमच्या या शस्त्रक्रियांचं वेगळेपण नेमकं काय आहे? मी जास्त न बोलतो तुम्हाला ऑपरेशन थिएटरचे आत घेऊन जातो माझे, बरं, आणि व्हिडिओ बघा. अगदी आपण हा व्हिडिओ बघूयात. आज अपने साथ शबाब अहमद साहब हैं ऑपरेशन थिएटर के अंदर विनायक हॉस्पिटल में. अभी उनका ऑपरेशन चल रहा है, स्पाइन का, कमर का, एकदम दूरबीन जैसा छोटा सा ऑपरेशन है एकदम. और सामने हम देख सकते हैं वो पूरे होश में हैं. शबाब जी, यस सर, कैसा लग रहा है? एवरीथिंग इज फाइन सर. ऑपरेशन ऑलमोस्ट खत्म हो गया है. ओके और सर. आपको कुछ दर्द हुआ क्या? बिल्कुल भी पता नहीं लगा कि ये रीढ़ की हड्डी का ऑपरेशन है. अदरवाइज मार्केट में जो मिथ है वो यही है कि रीढ़ की हड्डी में बहुत तकलीफ होती है, कभी भी इसको करवाना नहीं चाहिए. प्रॉमिस क्या है, शाम तक लगा आप रनिंग करेंगे, सब कुछ ठीक हो जाएगा. इंशाल्लाह. थैंक यू सर, ठीक थैंक यू वेरी है, मच. चले चले, ओके. ओके सर. अभी देख सकते हैं पेशेंट सामने है, होश में है, बात कर रहा है. ऑपरेशन ऑलमोस्ट खत्म होने को आ गया है, बस पट्टी करना बाकी है. और शाम तक लगे पेशेंट फिर से दिखाएंगे. ये पेशेंट चलते हुए मिलेगा बिना पैरालिसिस के. और सामने पेशेंट होश में है, बात कर रहे हैं, पूरा होश में, सांस चल रहा है आपका और आपके दिमाग तक भूल नहीं गई. अब आप बिल्कुल गूंगी में गए, बेहोश नहीं हो गए, सांस आपका बंद नहीं किया संपूर्ण भूल में जैसे करते हैं. और आप सामने बातचीत कर रहे हैं. और बिल्कुल भी पता नहीं लगा कि मेरा ऑपरेशन हो गया है और अभी आप बोले कि ऑलमोस्ट वो खत्म होने को है. खत्म होने, पट्टी करना बाकी है. यस सर. चलिए, ओके. आई वॉज वेरी कंफर्टेबल. ओके ओके, थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू फॉर द नाइस इंटरव्यू. थैंक यू. ओके, थैंक यू. अभी शबाब जी का हमारी हम डिस्कस करना चाहेंगे. ये देखेंगे तो बहुत बार मैंने ऐसे हमारे बहुत सारे दिखाए वीडियो में. ये अपने को स्क्वायर हड्डी है, ये स्क्वायर हड्डी है, ये बीच की गद्दी है, ये गद्दी है, गद्दी है, गद्दी है. ये गद्दी बाहर नहीं आई तो कोई तकलीफ नहीं, बाहर नहीं आई नस फ्री है, और ये गद्दी बाहर आ गई. तो इस जगह की गद्दी का हमने सिर्फ ऑपरेशन किया है और बाकी कहीं पर हमने कुछ नहीं किया. ये गद्दी बस जगह पे बिठाई है, हमने कट भी नहीं करी गद्दी. ये गद्दी को हमने जगह पे बिठाई है, इसको बोलते हैं डिस्कोप्लास्टी हमारे टेक्निकल टर्म में. और हमने इसको कट वट कुछ नहीं किया और चीरफाड़ उसके अंदर कुछ नहीं करी, बस उसको जगह पे बिठाया है और दोनों पैर की नस फ्री कर दी है, क्योंकि उनको बायलैटरल सिम्टम्स थे, दोनों तरफ शियाटिका था. तो ये बिल्कुल ठीक हो गए हैं. शाम तक इनसे फिर मुलाकात करेंगे और इनको चलते हुए, रनिंग करते हुए मिलेंगे जैसे बाकी पेशेंट मिलते हैं. ऐसे हजारों वीडियो देखने के लिए आप हमारे यूट्यूब चैनल पर जाइए और अपना नॉलेज बढ़ाइए. नमस्ते. डॉक्टर, आत्ता आपण हा व्हिडिओ बघितला आणि ह्या आधीचे पण व्हिडिओ बघितले, तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून तर एक लक्षात आले की ऑपरेशन नंतर
ती व्यक्ती, तो जो पेशंट आहे तो ठणठणीत बरा तर होतोय. मात्र आपण वयस्कर काकांना जसं बरं केलंय तसं मध्यमवर्गीय म्हणजे म्हणजे साधारणतः तरुण. मिडल एज तरुण मधले जे लोक तुमच्याकडे येतात पेशंट म्हणून, तर त्यांना सुद्धा तुम्ही बरं करू शकता का? नक्कीच बरा करू शकतो. आम्ही तुम्हाला एक तरुण पेशंटचा व्हिडिओ दाखवतो. ये पण 1 तासात बरे झाले. आपण एक व्हिडिओ बघू. अगदी. नमस्कार, माझं नाव चेतन गावडे. मला हा त्रास 2 वर्षापासून होत होता आणि माझी कंबर खूप दुखायची आणि आपण एका जागेवरती बसलो तर उठताना मला स्ट्रेट उभं राहता येत नव्हतं. सरळ होताना थोडा वेळ तसंच वाकून उभं राहायचो आणि नंतर सरळ व्हायचो. नंतर एक माझा डावा पाय खूप दुखायचा. मग 2 वर्ष मी ट्रीटमेंट घेतली, वेगवेगळे फिजिओथेरपिस्टकडे ट्रीटमेंट घेतली, पण त्याचा काही यूज झाला नाही. आता हल्लीच चेतन तुझं ऑपरेशन आपल्या विनायक हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ऑपरेशन केलेलं आहे. ऑपरेशनाच्या अगोदर जो त्रास होता तो आता पूर्णपणे गेला. हो, पूर्णपणे गेलेला आहे. मणक्याचं ऑपरेशन करून तो किती वेळामध्ये चालला? 1 तासामध्ये. 1 तासामध्ये. हो, ज्यावेळेस नंतर लगेच चालायला लागले. ज्यावेळेस तुम्ही 1 तासात लगेच चालायला लागले त्यावेळेस तुम्ही पाहिलं तुमचा जो अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे गेलेला आहे? हो, पाहिलं ना. एकंदरीत तुम्ही आतापर्यंत किती किलोमीटर चालले असाल? कमीत कमी 5 किलोमीटर. म्हणजे पहिले ऑपरेशनाच्या अगोदर थोडं सुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं. अक्षरशः एक बाजूला तुम्ही झुकले होते. हो हो, डावा पाय पूर्णपणे दुखत होता, ठणकत होता. बरोबर. आता तुम्ही 5-6 किलोमीटर चालले पण थोड्या सुद्धाही वेदना झाल्या नाही वेदना नाही होत. आणि तुम्ही सरळ पण झाला आहात, जसं की आपण बघतोय आता. हो हो, चालायलाही कसला त्रास नाहीये. तुम्हाला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती, हो दिली होती. 100% गॅरंटी. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही खुश आहात? हो, एकदम खुश आहे. आणि माझ्या पहिल्या जे वेदना होत्या त्या सगळ्या गेलेल्या आहेत. आता जरा तुम्ही मला फक्त चालून दाखवा. चालेल. अरे वा वा, तुम्ही तर आता एकदम फौजीसारखं चालताय. हो आता तर तुम्हाला चालताना बघून कोणी म्हणणारही नाही की तुम्ही पेशंट आहात. हो, धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर, आत्ता तुम्ही सांगितलं की हे सगळे पेशंट आहेत ते अगदी तरुण असो, वयस्कर असो, कोणी असो, अगदी स्त्रिया असो, ह्या सगळ्यांवरती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपचार करतात आणि ते जे पेशंट आहेत ते वेदनारहित आयुष्य पुढचं जगू शकतात. असे अनेक पेशंट तुमच्याकडे नेहमीच येत असतात. आपण अशी चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रियांबद्दल. समज आणि गैरसमज आपण दूर करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला. ब्रेक नंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण मणक्याची शस्त्रक्रिया, समज व गैरसमज ह्या विषयावर चर्चा करतोय आणि माझ्यासोबत आहेत ह्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही हजारो शस्त्रक्रिया केल्यात आणि त्यातली एकही शस्त्रक्रिया ही फेल गेलेली नाही. हे कसं काय शक्य आहे ह्याबद्दल सांगा. आम्हाला पेशंटला एक तर बरं करायची खूप तळमळ असते. आमचं एकमेव हॉस्पिटल आहे महाराष्ट्रात जे संपूर्ण हॉस्पिटल मणक्यावरती काम करतो. दुसरं आम्ही काही ऍडमिट करत नाही, घेत नाही. सर्व ओपीडीला येणारे पेशंट सर्व पेशंट मणक्याचे असतात. सर्व पेशंट्स ट्रीटमेंट करणारे, ऑपरेशन करणारे किंवा विना ऑपरेशन करणारे पेशंट, सर्व पेशंट्स मणक्याचे असतात. सर्व स्टाफ मणक्यावरचा आहे. आम्ही दुसरं काही घेत नाही, कोणाला अपॉइंटमेंट पण देत नाही दुसरा काही विकार असेल तर. दुसरा विषय आहे की आपल्याकडे खालपासून वरपर्यंत सर्व प्रकारची मशिनरीज अवेलेबल आहे. म्हणजे रोबोटिक उपचारपर्यंत आमच्याकडे आहे, जी विना ऑपरेशनचे पेशंट आणि ऑपरेशनाचे पेशंट दोन्ही ग्रुपचे पेशंटला आम्ही रोबोटिकद्वारे उपचार करतो. अभिमानाने सांगतो, रोबोट फक्त महाराष्ट्रात आज आमच्याकडे आहे मणक्यावरती. क्या बात आहे. आणि पेशंट 1-2 तासात अचूक ऑपरेशन करण्यासाठी रोबोट आपल्याला लागतं. अचूक म्हणजे कॅल्क्युलेटर कडनं मिस्टेक जसं होत नाही, चूक होऊ शकत नाही, तसं रोबोटद्वारे पण चूक होऊ शकत नाही. हे सर्वात महत्वाचा विषय आहे. दुसरं आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे. सर्व पेशंट बरे झाले पाहिजे. पेशंट 1-2 तासात चालले पाहिजे. ऑपरेशन करून पेशंट संध्याकाळी कमीत कमी 4 ते 5 तास चालला पाहिजे. कंटिन्यू चालला पाहिजे. त्यांनी रनिंग केलं पाहिजे आणि देखील डिस्चार्जच्या आधी त्यांनी गाडी तरी चालवली पाहिजे. आणि ते पण कच्च्या रस्त्यावरती हातरे बसले पाहिजे. हे सगळं खात्री करून, लेडीज असतील तर त्यांना सांगतो मी किचन मध्ये जावा, स्वयंपाक करून बघा. आता तुम्हाला घरी जाऊन झोपायची गरज नाही.
लोकांना गैरसमज आहे की ऑपरेशन करून झोपावं लागतो. आम्ही सांगतो काम करणं गरजेचं आहे. बरोबर. ते कामाची पद्धत त्यांची काय ते पहिले विचारायचे आणि ते कामाला त्यांना लावायचे, करून द्यायला परवानगी दिली पाहिजे. बरोबर. पण डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया असतात, ह्यांना लोक घाबरत असतात. बऱ्याचदा असं होतं की कुठल्या तरी एका ठिकाणी ते ऑपरेशन करून आलेले असतात, पण मात्र त्यातूनही त्यांना वेदनारहित आयुष्य जगता येत नाही. मग ते तुमच्याकडे असे पेशंट्स आले तर त्यांना सुद्धा तुम्ही बरे करू शकता आणि पुन्हा एकदा ऑपरेशन करू शकता? नक्कीच 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 करू शकतो आपण. ऑपरेशन एकच नियम आहे, जर त्यांनी ऑपरेशन मध्ये कुठेतरी धक्का बसला नसेल आणि चूक झाली नसेल आणि पॅरालिस शीर कट झाली नसेल तर नक्की बरं होऊ शकतं. शीर कट झाली असेल तर जगातला कुठे काय होऊ शकत नाही. बरोबर बरोबर. दुसरा, जर पेशंटने उशिरा केलं आणि शीर कट झाली तरी आम्ही काय ऑपरेशन घेऊ शकत नाही, बरं करू शकत नाही. पायाची हालचाल थोडीफार तरी असावी, जायला पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्या पेशंट, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ह्या पेशंट नेमकी ऑपरेशन नंतर ट्रॅक्टर चालवतात. त्यांच्या आधी कुठेतरी फेल झालं होते शस्त्रक्रिया, आणि ते सर्व शेतातलं काम करतात, ट्रॅक्टर चालवतात आणि गाडी देखील चालवतात. क्या बात आहे. ही व्हिडिओ जरी बघू आपण एकदा. अगदी आपण हा व्हिडिओ बघूयात. कोण सांगतं की ऑपरेशन जर एकदा बरं नाही झाला कुठे तर परत होऊ शकत नाही, की परत माणूस बरा होऊ शकत नाही. ह्या पेशंटचे ऑपरेशन कुठेतरी बाहेर दुसऱ्या ठिकाणी 2017 साली झाले होते. 2.5 वर्ष त्रास अंगावर काढला आणि शेवटी आपल्याकडे 2019 साली सप्टेंबर महिन्यात त्यांनी ऑपरेशन केलं. तर आमची टीम आनंदाने त्यांना त्यांच्या गावी भेटायला गेली आणि पाहिलं काय की ते ट्रॅक्टर चालवतात. हा कागद आपल्याला दाखवत आहे, या पेशंटची डिस्चार्ज समरी आहे, डिस्चार्ज पेपर आहे. पेशंटचं नाव आहे वमन शिंदे, हे राहायला शिरूर ठिकाणी आहेत. विनायक हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट कधी झाली? 2019ला. इथे आपण सांगू शकतो यांना मणक्याचा आजार होता, आणि खाली पाहिलं तर त्यांचं आधी एक ऑपरेशन झालं होतं कुठेतरी बाहेर, आउटसाईड लिहिलेलं आहे, एप्रिल 2017 साली. आपल्याकडे ऑपरेशन कधी झालं? 10व्या महिन्यात 2019, ऑक्टोबर 19, 2019 मध्ये त्यांचं ऑपरेशन झालं. कमरेचं ऑपरेशन पुन्हा करण्यात आले आणि नंतर परिणाम काय आपण त्यांच्या घरी जाऊन पाहूया. डॉक्टर, आत्ता आपण बघितलं की अगदी म्हणजे हे मिरॅकलच आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मणक्याची शस्त्रक्रिया आणि ती सुद्धा सक्सेसफुल होतीये. डॉक्टर, शस्त्रक्रिया म्हटलं की नक्कीच तुमच्याकडे येणारे पेशंट हजारो गैरसमज असलेले प्रश्न घेऊन येत असतात. मग त्यांना तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं देतात आणि निरसन कसं करतात? मधुरा, जर डायरेक्ट उत्तर दिलं तर त्यांना काही समाधान होणार नाही. बरोबर आहे. डायरेक्ट त्या वयातले पेशंटचे व्हिडिओ दाखवायचे किंवा गाव विचारून घ्या, त्या गावाकडचे पेशंटचे व्हिडिओ दाखवून घ्यायचे. काय नाही झालं तर ते ऍडमिट झालेले पेशंट आहेत त्यांची गाठ घालून द्यायचे, तुम्ही ह्यांना भेटा, ह्यांना भेटा, ह्यांना भेटा. एक पण पेशंट फेल झाला असेल आमच्याकडे तर करूच नका ऑपरेशन, आणि 100% बरे झाले असतील तरच करा ऑपरेशन. समजा कोणी शिरूवरून आला, मी सांगतो 1000 पेशंट शिरूचे तुम्हाला दाखवतो, त्यांना जाऊन भेटा, घरी भेटा, चहा पण पाजतील, चालून दाखवतील, सगळं तुमचं गैरसमज नाही, तुमच्या ओळखीचे निघतील, डायरेक्ट इनडायरेक्ट ओळखीचे निघतील. ह्या पद्धतीने केलं तर सर्वात चांगलं आहे. युट्यूबवरती जा, आमच्या चॅनलवरती 1000 पेक्षा जास्त मराठी व्हिडिओ आहेत, ते पाहायचे आणि आपला गैरसमज कमी करायचे, ज्ञान वाढवायचे. अगदी अगदी अगदी. म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना कोणाला खरं तर मणक्यांचे काही इश्यूज असतील किंवा मणके विकार सतावत असतील तर काळजी करू नका, आपल्याकडे खूप चांगल्या उपचार पद्धती तर आहेतच. मात्र ज्यांना कोणाला ऑपरेशन सांगितलं असेल तर त्याकडे दुर्लक्षही करू नका. एक जाता आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की लोकांना काय सल्ला द्याल? बऱ्याचदा मणके विकार म्हटल्यावरती ते घाबरतात, तो भाग वेगळाच, पण त्याचा खर्चही मोठा असतो असंही या लोकांना वाटतं, तर त्याबद्दल? मधुरा, आमच्याकडे सर्वात स्वस्त उपचार आहे आज. ओपीडी फी आम्ही सर्वात कमी घेतो भारताची, सगळ्यात मोठी डिग्री जगातली असून सुद्धा
MRI स्कॅनिंग करावंच लागतो निदानासाठी. त्याच्यावरती आमचे स्वतःचा MRI आहे, 8 मिनिटाचा MRI आहे, जगातला सर्वात फास्ट MRI आमच्याकडे आज आहे. 8 मिनिटात करून लगेच हातात रिपोर्ट देऊन मी लगेच त्यांना सल्ला देतो. जे टाइम वेस्ट होणे, वारंवार येऊ नये आमच्याकडे, जाण्यात पण खर्च होतो, त्रास होतो पेशंटला, आणि लगेच त्याच्यावरती डिस्काउंट मध्ये आम्ही ट्रीटमेंट सांगतो. क्या बात आहे. ऑपरेशन असू तरी डिस्काउंट, बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट असू तरी डिस्काउंट. ते MRI वर डिपेंड आहे ऑपरेशन लागणार की नाही लागणार, पण प्रत्येकानं डिस्काउंट दिल्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट देत नाही. बरोबर. तर जे पेशंट एक तो जसं बरा होऊ शकतो, तर भीतीचा काही संबंधच येत नाही. खरंय खरंय. आता डॉक्टर तुम्ही खूप खरं तर छान माहिती ह्या सगळ्याबद्दल सांगितली, कारण की लोकांच्या मनात जे काही गैरसमज होते मणके विकारांबद्दल ते नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर झाले असतील आणि ते दुर्लक्ष करणार नाहीत. लवकरात लवकर ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांनी ऑपरेशन करून घ्यायला हरकत नाही, कारण पुढे जाऊन पॅरालिसिस सारखा धोका जर टाळायचा असेल तर त्यांनी नक्कीच ऑपरेशन करून घ्यायला हरकत नाही. आणि डॉक्टर स्वतः तिथे विनायक स्पाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे इथे असतात. नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि ह्यानंतर या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.